पुणे शहरामध्ये उद्या मी पोलीस आयुक्तांना भेटणार आहे की पुणे शहरामध्ये काल ज्या पद्धतीनं एका गुन्हेगाराचा हत्या झाली, हे कोथरूड परिसर आहे आणि पुण्याची संस्कृतीमध्ये हा विषय बसत नाही आहे आणि ज्या पद्धतीनं खून सत्र चालू आहे, कोयता गँगचे विषय चालू आहेत, ह्यासाठी पोलीस आयुक्तांची उद्या माझी भेट आहेच आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख त्या ठिकाणी पालकमंत्री आहेत चंद्रकांतदादा पाटील, त्यांच्या मतदारसंघामध्ये ही हत्या घडलेली आणि कोथरूडमध्ये जी परिस्थिती आज पुणे शहराच्या कोथरूडमध्ये जी परिस्थिती, नागरिक भयभीत आहेत आणि याच्यावर जर ह्या गुन्हेगारांना आळा बसवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अशा गुन्हेगारांना राजकीय आश्रय न देता पुणेकरांच्या हिताचं पुणे सुरक्षित राहण्यासाठी काम करावं अशी आमची मागणी आहे। एकीकडे पाहिलं तर अजित पवार, दुसरीकडे चंद्रकांत पाटील एकमेकांना कुठेतरी कमी लेखण्यासाठी किंवा स्वतःचा दबदबा वाढवण्यासाठी पुण्याचं लक्ष दुर्लक्षित होत आहे। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत आणि चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापूरवरून पुण्यात आलेत, त्यामुळे पुण्यामध्ये जे काय चालतं, काय त्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ह्या चंद्रकांत पाटलांच्या लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे ते आता थोड्या दिवसाचे पावणे द्या विधानसभेनंतर ते पुण्यातून जातीलच, पण अजितदादा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि आमची मागणी अशी आहे की पुणे शहरातली गुन्हेगारी थांबली पाहिजे। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीतच जे मोहोळ आहे त्यांच्या पत्नीला भाजपात प्रवेश दिला गेला होता। पुणे शहरामध्ये जे गुन्हेगार राजकीय आश्रय असणार आहेत त्यांचा पोलिसांनी बंदोबस्त केला पाहिजे, त्यांची नोंद ठेवली पाहिजे। आज पुणे शहरामध्ये माझ्या निवडणुकीत बघितलं तर गुन्हेगार टोळ्या आणि गुन्हेगार जे आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने काम करत होते, कार्यकर्त्यांना दडपशाही करत होते, त्यांना त्रास देत होते, त्यांना दादागिरी करत होते। ही मागणी मागच्या वेळेलाच केली होती। आजही माझी ही मागणी की भारतीय जनता पार्टीने जे गुन्हेगारांना राजकीय आश्रय दिलेत ते थांबवावेत आणि पोलिसांनी कडक कारवाई करावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।